हॅलो एव्हरीवन, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम चटपटा क्रिस्पी असा कांद्याचा परोठा। एकदा तुम्ही हा चटपटा परोठा करून बघा, माझं नाव घेसाल, इतका टेस्टी लागते। मग त्यासाठी मी काय केलं, आवश्यक तेवढी कणिक भिजवून घेतली। माझ्याकडे जेवढे मेंबर आहे मी तेवढ्यासाठी आवश्यक तेवढी कणिक मळून घेतली आणि त्याचे मस्त 4 भाग केले। ताट पालतं करून त्यावर मस्त पतल्या पतल्या अशा 4 मोठ्या चपात्या लाटून घेतल्या बघा, आणि त्याला मी एका कपड्यावर काढून ठेवल्या। आता आपण यामध्ये भरण्यासाठी सारण तयार करून घेऊया कांद्याचं। त्यासाठी मी काय केले, 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले, त्याला मी पतले पतले असे कट करून घेतले। हिरवी मिरची बारीक कट करून घेतली, लसूण मस्त किसून घेतला, कोथिंबीर घेतली बारीक कट करून, आणि त्यामध्ये मी आवश्यक तसे मसाले टाकले। तिखट, हळद, धनापूड आणि चवीनुसार मी मीठ टाकले। आता मी टाकणार आहे मॅगी मसाला बघा। त्यामध्ये मी टाकणार आहे तीळमुळे खूप टेस्टी आणि क्रंची असा परोठा तयार होतो। आणि त्यावर टाकला आहे मी गरम तेल बघा। आपण जेव्हा मसाला तयार करतो ना, तेव्हा घरामध्ये इतका सुंदर स्मेल सुटतो की नाही। एकदा तुम्ही हा पराठा नक्की तयार करून बघा। आणि मी त्याला सगळे इन्ग्रेडियंट्सला छान असं मस्त हाताने चोळून मिक्स करून घेतले, त्याचे 2 भाग केले। आपण 4 चपात्या केला आहे म्हणून एका चपातीवर मी पूर्ण सारण असं मस्त पसरून घेतलं। त्यावर थोडंसं मी कणिक टाकून घेतली आणि त्यावर मी दुसरी चपाती टाकून घेतली बघा। आता मी त्याला मस्तपैकी हे करून घेणार आहे, पॅक करून घेणार आहे बघा। नंतर मी चाकूच्या सहाय्याने त्याचे असे 4 भाग केले बघा। नंतर मी काय केले, एका भागाला असं घेऊन त्याचे रोल तयार करून घेतला बघा। आता मी 2 हातावर घेऊन त्याला असं चापट करून घेणार आहे। अशा प्रकारे आपला परोठाचा गोळा तयार झालेला आहे बघा। असेच मी बाकीचे परोठे पण तयार करून, म्हणजे गोळे तयार करून घेतले, परोठे नाही गोळे तयार करून घेतले बघा। मस्त असे पटापट गोळे तयार होते। आपण असे गोळे तयार करून घ्यायचे बघा। नंतर मी काय केलं, त्या गोळ्याला घेतलं आणि त्याचं मस्त छोटासा असा पातळ असा परोठा लाटून घेतला बघा। छान असा परोठा लाटून घेतला आणि तवा गरम करून त्यावर मस्त क्रिस्पी होईपर्यंत पराठा मी शेकून घेतला बघा। त्यावर मी तेलाचा वापर केला आहे, तेल लावून मस्त परोठा असा शेकून घेतला आहे मी बघा। एकदा तुम्ही कांदा परोठा नक्की करून बघा। गरम गरम परोठा आपल्या परिवाराबरोबर बसून मस्त खायचा, इतका टेस्टी लागतो ना, अगदी असा क्रिस्पी होतो मस्त बघा। छान असा कलर आलेला आहे आपल्या परोठ्याला आणि मस्त तीळ दिसत आहे बघा त्यावर। असेच मी बाकीचे परोठे पण तयार करून घेतले छान असे बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा बघा। छान असे क्रिस्पी परोठे तयार झालेले आहे आणि त्याच्या चटणीबरोबर मी माझ्या परिवाराला सर्व केले। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। भेटू अशा स्वादिष्ट, चटपट्या आणि कमी वेळात होणाऱ्या रेसिपींसोबत। बाय बाय।